माझे नाव जान्हवी कुलकर्णी आहे। मी सध्या BBA 3rd इयरमध्ये शिकत आहे आणि मी आज श्यामची आई या पुस्तकाचा रिव्ह्यू देणार आहे। तर हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे। ही त्यांची आत्मकथा आहे। साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे। त्यांनी फ्रीडम फायटर होते। त्यांनी जेव्हा इंडियन सिव्हिल डिसअबंडन्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यासाठी त्यांना जेल झाली होती। मग त्यांनी जेव्हा जेलमध्ये होते नाशिक सेंट्रल जेलमध्ये 1933 मध्ये, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला ट्रिब्यूट म्हणून आणि त्यांच्या आईची एक आठवण म्हणून हे पुस्तक लिहिलेलं होतं। या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या पूर्ण आठवणी, त्यांची पूर्ण आयुष्य, त्यांनी कसं जीवन जगत होते याबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे। याच्यामध्ये एका मुलाचे आणि त्याच्या आईचे नाते सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। खेडेगावातली 20व्या शतकाच्या अगोदरची एक जीवनशैली कशी होती हे सुद्धा एक सुंदर रीतीने मांडलेले आहे। या गोष्ट म्हणजे शिक्षणाचे महत्त्व हे त्यांनी ह्या पुस्तकामधून खूप छान मांडून दिलेले आहे। आपली परिस्थिती कशी आहे त्याच्यावर मात करून आपण चांगल्या रीतीने कसे शिकले पाहिजे। शिक्षण हे एकच मार्ग आहे, हे एकच सोल्युशन आहे जे आपण सध्याची परिस्थितीवर मात करून पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला जे काही आउटपुट पाहिजे असेल ते आपण मिळवू शकतो। याला शिक्षण हाच एक मार्ग आहे। त्यांनी यातून हे संदेश दिलेला आहे। त्यामुळे हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि मला या पुस्तकाचा रिव्ह्यू द्यावे असे का वाटले तर आपण सध्या ह्या वयोगटामध्ये आहे की आपण आपल्या आईवडिलांचा, टीचर्सला रिस्पेक्ट करायला जरा असं विसरतो। सो ह्या वयामध्ये मुलांना ही गोष्ट समजावी म्हणून मी या पुस्तकाचा रिव्ह्यू देत आहे। आणि जेव्हा मी हे पुस्तक वाचले त्यामुळे माझ्यामध्ये खूप सारे बदल झाले। मला आईचं इम्पॉर्टन्स कळालं आणि आपण कशी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या आईवडिलांना मदत केली पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांना इम्पॉर्टन्स त्यांचा फील करून दिला पाहिजे की ते आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे। ह्या सगळ्या गोष्टी मला ते पुस्तक वाचल्यानंतर समजल्या। साने गुरुजींच्या आईचं नाव यशोदा होतं आणि त्या त्यांच्या वयाच्या काही काळानंतर खूप आजारी पडल्या। मग तेव्हा साने गुरुजींनी त्यांच्या आईला कशी मदत केली ते त्यांना अक्षरशः जेव्हा वटसावित्री पौर्णिमा असते तेव्हा बायका वडाभोवती फेरे घालतात, तेव्हा त्यांच्या आईला चालणं शक्य नव्हतं म्हणून आईवरच्या त्यांनी स्वतः तिथं फेऱ्या मारल्या होत्या। अशा इतक्या सुंदर सुंदर गोष्टी या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या आहेत। आणि साने गुरुजींनी यासोबतच आणखीन खूप सारे पुस्तक लिहिलेले आहेत, जसे 3 मुले, तसेच मनोबाबा, असे खूप सारे इतर त्यांनी पुस्तके लिहिलेले आहेत। यामध्ये त्यांच्या आईने त्यांच्यामध्ये खूप सुंदर असे संस्कार रुजवलेले आहेत की मुलगा असला म्हणजे त्यांनी स्पेसिफिक हेच काम केलं पाहिजे असं नाही, मुलांनी सुद्धा जे मुली काम करतात तेच सगळी कामं मुलांना सुद्धा करता आले पाहिजेत असे त्यांचे विचार होते। खूप उच्च विचार त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत आणि ते सगळ्यापर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हा रिव्ह्यू केलेला आहे। थँक्यू सो मच।